नमस्कार. माझं नाव प्रसाद आंगणे. मी पुण्याला राहतो आणि मी अमोघानंद जीनियस माइंड हा जो प्रोग्राम आहे लहान मुलांसाठी, ओके. त्याच्यासाठी मला रेफर केलं होतं मिस्टर राहुल पाटील, जे ठाण्यात राहतात. तर जेव्हा मी एनरोल केलं होतं, त्यावेळेस माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं, की दिस कोर्स इज फॉर माय चाइल्ड, चाइल्ड ओन्ली, आहे ना. तिचेच चॅलेंजेस आहेत आणि तिच्या बेटरमेंटसाठी असं एक माझा विचार होता. आणि तेव्हा मी तिचे चॅलेंजेस सांगितले, जे काय नॉर्मल आमचे चॅलेंजेस होते ते. त्यानंतर नेक्स्ट डे तिचा कोर्स आला, सॅटर्डे, संडे. अँड टू माय सरप्राईज जे चॅलेंजेस मी त्या प्री मीटमध्ये सांगितले होते, ओके. एक दोन असे चॅलेंजेस होते, म्हणजे फोकस, कॉन्सन्ट्रेशन किंवा स्क्रीन टाईम, ओके, किंवा थोडं हायपर असणं, है ना. असे चॅलेंजेस होते तिचे. बट सेकंड डे, ॲट दी एंड ऑफ सेकंड डे, मला इमिडिएटली तिच्यामध्ये एकदम फरक जाणवायला लागला, माझ्या मुलीमध्ये. ओके, जस्ट बाय 2 डेज ऑफ ट्रेनिंग, ठीक आहे. ती थोडी माइल्ड झाली, ओके. तिच्या बोलण्याचा जो रिस्पॉन्स जो आहे तिचा, तो बदलला. ओके. ती शांत झाली. मोबाईल तिने मागितलाच नाही. ओके. म्हणजे शी वॉज सिटिंग आयडल. ती गोष्टींचा विचार करत होती. ओके. माझ्याशी वेगवेगळ्या टॉपिक्सवर बोलत होती. पण तिने मोबाईल कधीच मागितला नाही त्या ह्याच्यात. ओके. तिलाच मोबाईल बघावासा असं वाटत नाहीये. ओके. आफ्टर दॅट. सो हा एक मेजर चेंज मी सेकंड डे, म्हणजे सेकंड डेची ट्रेनिंग झाल्याच्या नंतर बघितला. ओके. सरांनी आम्हाला ज्या दिवशी आमचं सेशन झालं, ओके, तेव्हा आम्हाला सांगितलं होतं, की घरी आपल्याला काय करायचं आहे. तर त्यांनी आम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं होतं, की तुम्ही घरी अमोघ क्रिया जी आहे, ओके, ही तुम्ही मुलांकडनं करूनच घ्यायला हवी. ओके. 2 मिनिटाची फक्त क्रिया असते ती, पॉझिटिव्हिटी घेणं, पण एकदम वेगळीच एक एनर्जी फील होते. आणि मी माझ्याबद्दल सांगतोय, ओके. ऑफकोर्स माझ्या मुलीचं तर मी करून घेतोच, आणि तिला कसं मी तिच्यावर करतो, तर ती स्वतः एक्साइटेड असते करायला, की हा डॅडी माझ्यावर करतोय. त्याचा इम्पॅक्ट मी माझ्याबरोबर सांगतो, की मला काय झालं, माझं स्वतःचं काम स्टॉक मार्केटमध्ये आहे. मी हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करतो. ह्या ट्रेडिंगमध्ये मला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन देऊन काम करायचं असतं. लोकं पॅनिक होतात, स्टॉप लॉसेस हिट होतात, तेव्हा खूप निगेटिव्हिटी येते. लोकं रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये, म्हणजे एकदम इमोशनल इम्बॅलन्स सुद्धा होतं असं कधी-कधी, ठीक आहे. पण मी जेव्हापासून हे अमुक क्रिया करायला चालू केलंय, ओके, मला माझ्यामध्ये फार मोठा डिफरन्स जाणवायला लागलाय. म्हणजे मी जे ट्रेड्स सुद्धा घेतोय, ओके, मी ट्रेड्स घेताना जे माझं डिसिजन मेकिंग झालंय, त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली होत गेली. म्हणजे माझ्या डिसिजन्सची क्वालिटी ट्रेडची चांगली होत गेली आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, जो एक दुसरा चेंज मी माझ्यामध्ये जाणवला, तो म्हणजे की जी माझी झोप आहे, डीप स्लीप, म्हणजे एकदम शांत झोप मला लागायला लागली. ओके. असं मला याचा इम्पॉर्टन्स समजला आहे स्वतःसाठी आणि तिच्यासाठी. ओके. म्हणजे मी परमेश्वराला बोलेन, की बाबा, अ, राहुल सरांच्या रेफरन्सने त्यांनी मला हे सांगितलं. मी माझ्या मुलीसाठी इथे आलो. बट मी सांगितलं ना सुरुवातीला व्हिडिओच्या, की हा टर्निंग पॉईंट आहे तिच्या लाईफमधला आणि आमच्या लाईफमधला सुद्धा. ओके. सो मी सर्व पॅरेंट्सना विनंती करेन, की प्लीज तुम्ही तुमच्या मुलासाठी हे तर कराच करा. पण तुम्ही सुद्धा स्वतः ही अमुक्रिया करा. ओके. जे सरांनी सांगितलं आहे ते तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा. एकदम कॉन्सन्ट्रेशन. आय एम 100% शुअर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल. ओके. थँक यू सो मच अँड ऑल द बेस्ट.